नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत BEE युनिट 1 FE 2024 पॅटर्न इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर 2024 पॅटर्ननुसार इम्पॉर्टंट क्वेश्चन काय ते आज आपण बघू. तर पहिला प्रश्न काय, ड्रॉ अँड एक्सप्लेन सिंगल लाईन डायग्राम फॉर एलिमेंटरी पॉवर सिस्टीम क्लासिफिकेशन ऑफ द इलेक्ट्रिकल नेटवर्क. मग त्याच्यात बघा ॲक्टिव्ह आहे, पॅसिव्ह नेटवर्क इम्पॉर्टंट आहे. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बायलॅटरल आहे, त्यानंतर युनिलॅटरल नेटवर्क आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटेड आहे, त्याच्यानंतर लंपेड नेटवर्क आहे, त्यानंतर लिनियर अँड नॉन लिनियर नेटवर्क आहे. ओके, ह्या 4 डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे युनिट 1च्या. तुम्ही कंपल्सरी करा, हे क्वेश्चन पण करा. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन, मोस्ट ऑफ डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन येत असतं. तुम्ही स्टार टू डेल्टा किंवा डेल्टा टू स्टार हे दोन्ही पण क्वेश्चन करून ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला येऊ शकतात, येतातच, काही शंका नाही. तर 5 नंबरला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ याचे स्टेटमेंट विचारलं जातं. त्याच्यानंतर याचे न्यूमेरिकल. आता आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये KVLवर एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे सोप्या पद्धतीत आपण बघितलं. त्यानुसार तुम्ही KVL व्होल्टेज लॉचे एक्झाम्पल सॉल्व करा. अधिक कमीत कमी 4 ते 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, त्यानुसार तुम्हाला जमेल. सुपरपोजिशन थेरमचं स्टेटमेंट खूप सोपं आहे, बट एक्झाम्पलच्या न्यूमेरिकल जे आपण त्याच्यावर सॉल्व करतो ते खूप हार्ड असतात, इझी नसतात. KVLचे न्यूमेरिकल हे इझी असतात आणि इथं मार्क आपल्याला 100% आउट ऑफ मार्क भेटू शकतात. तर तुम्ही हा क्वेश्चन अटेंड केला, हा पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि तिसरा क्वेश्चन आणि याच्यातला किर्चॉफ व्होल्टेज लॉ. ओके, याच्यामधलं न्यूमेरिकलच असणार आहे किंवा न्यूमेरिकल त्याच्या ॲड त्याला स्टेटमेंट. आणि यात एक तर स्टार किंवा स्टार टू डेल्टा किंवा डेल्टा टू स्टार हे दोन्ही कन्व्हर्जन दोन्हीपैकी एक येईल. ओके, जरी तुम्ही हे एवढे क्वेश्चन कंपल्सरी जर केले तर 100% तुमचा हा युनिट कव्हर होईल. आउट ऑफ मार्क्स या युनिटमध्ये भेटून जातील.